तर मित्रांनो, मालिकेच्या 29 मेच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की जगन्नाथ राजकुमारकडे येतो. तो राजकुमारची कॉलर धरतो आणि राजकुमार गुरुकुलाच्या जागेवर डोळा ठेवून आहे म्हणून त्याला मारत असतो, धमकावत असतो. तेवढ्यात तिथे तिलोत्तमा येते. तिलोत्तमा जगन्नाथला ओरडते आणि त्याला धमकावून घरी पाठवून देते. जगन्नाथ येथून निघून जातो. तिलोत्तमा राजकुमारला विचारते, राजकुमार, तुला सांगितलं होतं ना की त्या जागेबद्दल बोलायचं नाही, ती जागा आपल्याला नकोय, मग का तू फोन केलास रे धमकीचा? राजकुमार म्हणतो, आई, मी हे जे केलं आहे ना ते तुला मदत म्हणून केलं आहे गं. तिलोत्तमा म्हणते, मी तुझ्याकडे मदत मागायला आले होते का? नाही ना. आता यापुढे लक्षात ठेव, त्या गुरुकुलाच्या जागेकडे ढुंकूनसुद्धा बघायचं नाही. तिलोत्तमा निघून जाते. मोनिका इथे विचार करते. मोनिका म्हणते, ही माझी सासू जगन्नाथला धमकावते आणि त्या गुरुकुलाच्या जागेवर जाण्यापासून थांबवते पण. म्हणजे नक्कीच काहीतरी सिक्रेट आहे. आता ते सिक्रेट शोधावंच लागेल. मोनिका थोड्या वेळाने त्या गुरुकुलात जाते. तिथे काय नेमकं सिक्रेट आहे हे शोधण्याचा प्रयत्न करते. तर इथे ते गुरुकुलामध्ये सावली, क्षमा दोघी बोलत असतात आणि तेवढ्यात तिथे पिऊन दादा येतात. ते क्षमाला गिफ्ट देतात. क्षमा विचारते, आज माझा वाढदिवस नाही आहे, मग हे गिफ्ट कशासाठी? ते दादा म्हणतात, मी नाही हो दिलं, सारंगसाहेबांनी तुमच्यासाठी पाठवले. बबलू दादा आले होते, त्यांनी दिले. सावली बबलू सारंग यांचं नाव ऐकते आणि ती पुन्हा पुन्हा विचार करते की सारंगला एकदा भेटायला हवं. ती थोडा विचार करते आणि तिला आपला भूतकाळ आठवतो. सावली घाबरते आणि आपलं मन सावरते. आता सावली सारंग यांची भेट कशी होते ते बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल. तर या सगळ्याची सुरुवात अशी होतीये की सारंग शुभ्रा, ओवी यांना घेऊन घराबाहेर पडतो. ओवी म्हणते, बाबा, आपल्याला तर रियाज करायला जायचं होतं ना, आणि तू काय करतोयस हे? तू शुभ्राला आपल्यासोबत घेऊन आलाय, आता रियाज कसा करणार? सारंग म्हणतो, ओवी, सिम्पल आहे. आता आहे ना, आपण आईस्क्रीम खायला जाऊ. तिथे तू म्हण तुझं पोट दुखतंय, मी तुला कारमध्येच ठेवीन आणि शुभ्रा मी आईस्क्रीम आणायला जाईन आणि तू कारमध्ये बसल्या बसल्या रियाज कर. ओवीला आयडिया आवडते. ओवी, शुभ्रा आणि सारंग आईस्क्रीम आणायला जातात. तर इथे सावली, अबीर घरी जायला निघालेली असतात. रतनचा माणूस यांच्या मागावर असतो. तो रतनला एक मिनिटाची खबर देत असतो. रतन त्या माणसाला सांगतो की आत्ताच्या आत्ता त्या अबीरला किडनॅप कर आणि आपल्यासोबत घेऊन जा. रतनचा माणूस फोन ठेवतो आणि पुन्हा सावली, अबीर यांचा पाठलाग करतो. सावलीला जगन्नाथचा फोन येतो. सावली निघाली की नाही हे विचारायला जगन्नाथने फोन केलेला असतो. सावली फोनवर बिझी असते आणि अबीर मागे बॉल खेळत खेळत तिच्या मागून चालत असतो. तो माणूस अबीरला किडनॅप करणार तेवढ्यात तिथे सारंगची गाडी येते. तो माणूस पटकन बाजूला जाऊन लपून उभा राहतो. सारंग गाडीतून खाली उतरतो आणि तो अबीरशी बोलत असतो. सावली जगन्नाथशी बोलत थोडी पुढे जाते. त्यामुळे सावली सारंग यांची भेट होत नाही. अबीर धावत सावलीकडे येतो आणि दोघंही घरी जायला निघतात. तर इथे राजकुमारला समजतं की मोनिका गुरुकुलात जाऊन आली आहे. राजकुमार मोनिकाला ओरडायला लागतो. राजकुमार मोनिकाला म्हणतो, मोनिका, तुला सांगितलं होतं ना तिथे जायचं नाही, मग का गेली होतीस तू? मोनिका म्हणते, अरे, तुझ्या आईने सांगितलं होतं जायचं नाही, पण तुला वाटत नाही का की तुझी आई तिथे गेली आणि तिथे काहीतरी झालं आणि त्यामुळे तुझ्या आईने सांगितलं तिथे जायचं नाही, पण नेमकं काय झालं हे जाणून घेण्याची तुला इच्छा नाही आहे का? राजकुमार म्हणतो, नाही आहे मला इच्छा. आईने काहीतरी सांगितलं आहे म्हणजे विचार करूनच सांगितलं असेल. मोनिका म्हणते, नाही रे, काही तिने विचार करून वगैरे सांगितलं नाही आहे. मला तर वाटतं आहे ना की त्या जागेवर नक्कीच काहीतरी झालेलं आहे. तिथे काहीतरी सिक्रेट दडून ठेवले, त्यामुळेच तर तुझ्या आई तिकडे जाऊ देत नाही आपल्या कुणालाच. तुझ्या आईचं असं काहीतरी तिकडे सिक्रेट असेल ना की जे सिक्रेट आपल्या हातात आल्यावर आपण गेम पलटी करू शकू. राजकुमार म्हणतो, तुला वाटतंय ना सिक्रेट आहे, पण एखादं सिक्रेट असलं तरी तू काय करणार आहेस इथे जाऊन? आणि सिक्रेट माहिती पडलं तर तू काय करणार आहेस? मोनिका म्हणते, अरे, तुला काय वाटतंय की तुझी आई सगळं काही करते का? आणि तुझी आई तुझ्या चांगल्याचा विचार करते? तिला तुझ्याबद्दल काहीच वाटत नाही. तिला तिच्या लाडक्या लेकाबद्दलच सगळं वाटतं. ती फक्त सारंगचाच विचार करते. आणि राजकुमार, आयुष्यभर सारंगच्या हाताखाली काम नाही करायचं आहे.
आपल्या हातात कंपनी घ्यायची आणि हे घरसुद्धा आपल्या ताब्यात घ्यायचे की नाही? राजकुमार म्हणतो, मोनिका, कंपनीमध्ये माझं काय स्थान आहे ना हे मला चांगलंच माहिती आहे. मला माहिती आहे माझं स्थान काय आहे. तू तुझं बघ. आणि ही जी फालतूगिरी लावली आहेस ना, जासूसीगिरी करण्याची, ती ताबडतोब थांबव. आणि फालतू सल्ले मला देऊ नको. माझं मी बघून घेईन. मोनिका चिडते. मोनिका, राजकुमार दोघांमध्ये वाद होतात आणि मोनिका तणतणत तिथून निघून जाते. तर इथे सारंग, ओवी, शुभ्रा आईस्क्रीम खायला निघालेले असतात. ते त्या दुकानाजवळ येतात. सारंग शुभ्राला लाडीकोडी लावून आईस्क्रीम खायला चल म्हणतो, पण शुभ्रा हट्टाला पेटते. जर ओवी कारमध्ये बसणार आहे तर मी सुद्धा कारमध्ये बसणार असा ती हट्ट करते. त्यामुळे ओवी, शुभ्रा दोघी कारमध्येच बसतात आणि कारमध्येच आईस्क्रीम खातात. ओवीचा रियाज काही होत नाही. थोड्या वेळाने ते आईस्क्रीम खाऊन तिघही घरी येतात. ओवीला रियाज करायचा असतो. ओवी म्हणते, बाबा काय करू आता, रियाज तर करायचा आहे. सारंग ओवीला म्हणतो, चल तू कारमध्ये बस, काचा बंद करून बस आणि मी बाहेर थांबतो. तुला जेवढा वेळ रियाज करायचा तेवढा वेळ रियाज कर. ते दोघंही रियाज करण्यासाठी बाहेर जात असतात आणि तेवढ्या तिथे तिलोत्तमा येते. तिलोत्तमा सारंगला विचारते, सारंग काय कुठे चाललं आहेस तू एवढ्या रात्रीचं? सारंग म्हणतो, ओवीला जरा घुसमट होते त्यामुळे बाहेर घेऊन चाललो आहे. तिलोत्तमा म्हणते, सारंग अरे लहान मुलांना असं बाहेर न्यायचं नसतं रात्रीचं. उद्या सकाळी जा आणि उद्या सकाळी फिरा. सारंग भडकतो. सारंग म्हणतो, आई मी तुला कालच सांगितलं आहे, बास हा, माझं आयुष्य कंट्रोल करण्याचा अजिबात प्रयत्न करू नकोस. सारंगचं बोलणं तिलोत्तमाला खूप टोचतं, खूप लागतं. तिलोत्तमा सारंगला म्हणते, सारंग प्लीज असं नको ना बोलत जाऊ माझ्याशी. अरे तू जे बोलतोस ना त्यामुळे मला खूप वाईट वाटतं. सारंग ओवीला रूममध्ये पाठवतो आणि तिलोत्तमाला म्हणतो, सांग आता कसं वागायचं मी तुझ्याशी, कसं बोलायचं? तू बोलशील ना तसं वागेन मी, बोलीन. तिलोत्तमा म्हणते, अरे कसंही बोल माझ्याशी, पण असं तुटक नको वागूस, परक्यासारखं नको बोलूस माझ्याशी. सारंग वाटलं ना तर माझ्याशी नको बोलूस तू, पण प्लीज तू सुखात राहा आणि आनंदात राहा. सारंग म्हणतो, आई मी सुखातच आहे. माझं सगळं कसं मस्त चालू आहे. ओवी आहे माझ्या आयुष्यामध्ये, तिच्यासोबत आयुष्य मस्तच घालवतो आहे मी. तिलोत्तमाला जो प्रश्न पडलेला असतो तो प्रश्न तिलोत्तमा सारंगला विचारते. तिलोत्तमा म्हणते, मला असं राहून वाटतंय की तू सावलीला भेटून आलायस. सारंग म्हणतो, नाही मी भेटून नाही आलो, पण आई जर आज ती माझ्या आयुष्यामध्ये असली असती ना तर माझं आयुष्य खूप सुंदर असलं असतं. मी माझ्या सावलीला कधीच विसरू शकत नाही. तिलोत्तमा सारंगला सावलीला विसर म्हणून समजवायचा प्रयत्न करते आणि सावलीला आयुष्यातून कायमचं काढून टाक म्हणत असते आणि सारंगला दुसऱ्या लग्नाचा विचार कर म्हणून सांगते. सारंग लग्नाचा विषय ताबडतोब थांबवायला लावतो आणि तिथून निघून जातो. तर दुसऱ्या दिवशी राजकुमार हॉलमध्ये येतो. तो मोनिकाला म्हणतो, आई अशी अस्वस्थ का आहे? ज्या दिवसापासून गुरुकुल बघून आली आहे तेव्हापासून तिचं काहीतरी बिनसलं आहे. मोनिका, राजकुमार यांना वाटत असतं की तिलोत्तमाचं मोठं सिक्रेट त्या गुरुकुलामध्ये आहे. राजकुमारने गुरुकुलची जागा घेण्यासाठी जगन्नाथला धमकीचा फोन केला होता हे तो मोनिकाला सांगणार असतो आणि तेवढ्यात तिथे जगन्नाथ येतो. जगन्नाथ राजकुमारची कॉलर धरून त्याला मारायला सुरुवात करतो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.